यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीनं यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा पुरस्कार 2025-26 याचं वितरण या ठिकाणी होतंय। ज्यांच्या शुभ हस्ते हा कार्यक्रम संपन्न होतोय अशा आपल्या सगळ्यांच्या मार्गदर्शिका आदरणीय सुप्रियाताई, त्याचप्रमाणे नितीन भाऊ ठाकरे आणि सन्माननीय व्यासपीठ या निमित्ताने ज्यांना ज्यांना पुरस्कार मिळाला ते सर्व पुरस्कारार्थी, त्यांच्या समवेत आलेले त्यांचे पालक, कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित सर्व बंधू भगिनी, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीनं हा जो कार्यक्रम होतोय, खऱ्या अर्थानं महाराष्ट्राला राजकारणामध्ये असेल, समाजकारणामध्ये असेल, सहकारामध्ये असेल, सर्व क्षेत्रामध्ये फार मोठं योगदान चव्हाण साहेबांनी दिलेलं आहे आणि त्याची जाणीव ठेवून त्यांच्याच पावलावरती पाऊल आदरणीय आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक शरदचंद्रजी पवार साहेबांनी काम केलं, करत आहेत आणि यशवंतराव चव्हाण सेंटरची निर्मिती करून खऱ्या अर्थानं आपल्या गुरुला आदरांजली वाहण्याचं काम आदरणीय पवार साहेबांनी केलंय। आज विविध क्षेत्रामध्ये महाराष्ट्रामध्ये जे युवक काम करताय त्यांच्या पाठीवरती शाबासकीची थाप देऊन, म्हणजे आज खऱ्या अर्थानं ही समोर बसलेली सगळी मंडळी ही महाराष्ट्राच्या दृष्टीने, महाराष्ट्राच्या भविष्याच्या दृष्टीने किंवा देशाच्या भविष्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं काम ते अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये करून एक समाजामध्ये, राज्यामध्ये, देशामध्ये नावलौकिक त्यांनी मिळवला आणि त्याचा सन्मान हा यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने हा पुरस्कार देऊन होतोय। नक्कीच त्याच्यापासून प्रेरणा घेऊन ज्या ज्या क्षेत्रामध्ये ते